शिवजयंती निमित्ताने राहुल गांधींनी श्रद्धांजली वाहिल्यानं वादाला तोंड. सावरकरांचा अपमान करणाऱ्यांची आता शिवरायांपर्यंत मजल. भाजपसह शिंदेंच्या शिवसेनेचा जोरदार हल्लाबोल. मोवियामध्ये एकनाथ शिंदे ज्युनियर होते म्हणून मुख्यमंत्रीपदाची संधी हुकली. 5 वर्षांनंतर संजय राऊतांचा गौप्यस्फोट. शिंदे चालणार नाहीत अशी शरद पवार आणि अजित पवारांची भूमिका होती, केला दावा. ऑपरेशन टायगर मोडून काढण्यासाठी ठाकरेंची शिवसेना सक्रिय. सर्व नेत्यांची शिवसेना भवनमध्ये दर मंगळवारी होणार आढावा बैठक. नाराजांची बाजू समजून लवकरच संघटनात्मक बदल करण्याचा मानस. मंत्रिमंडळाच्या बैठकीआधीच अजेंडा लीक करणाऱ्यांची खैर नाही. मुख्यमंत्री फडणवीसांचा सज्जड दम. तर ठाकरे सरकारचा अजेंडा लीक करणारे तुमच्या मंत्रिमंडळात, संजय राऊतांचा टोला. तारीख नसलेल्या कृषी विभागाच्या पत्रावर सही करून 200 कोटींची रक्कम अदा करण्याचे मुंडेंचे निर्देश. अंजली दमानी यांचा नवा आरोप. तर धनंजय मुंडे भ्रष्ट माणूस, दमानी यांची टीका. चंद्रशेखर बावनकुळे धसांचे बॉस, त्यांनीच धसांना ट्रॅपमध्ये पकडलं का, संजय राऊतांना संशय. सर्व शिवसेना नेते लवकरच मसाजोगला जाणार असल्याची राऊतांची माहिती. मुंडे धस भेटीमुळे देशमुख हत्या प्रकरणाच्या चार्जशीटमध्ये छेडछाडीची शक्यता. मनोज जरांगेंचा गंभीर आरोप. भेटीसाठी भाजपने धसांवर दबाव टाकल्याचाही दावा. राज्यभरात शिवजयंतीचा उत्साह. किल्ले शिवनेरीवर मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये सोहळा. मर्दानी खेळांनी वेधलं लक्ष. राजकोट किल्ल्यावर शिवछत्रपतींच्या नव्या पुतळ्याची पायाभरणी संपन्न. पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते पायाभरणी. माजी मंत्री दीपक केसरकरही उपस्थित. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.